हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. फ्रेंड्स, आपण बघा आपल्या मनामध्ये खूप गोष्टी ठेवत असतो. आपल्या मनामध्ये जुनं पुराणं खूप गोष्टी साठवलेल्या असतात. ह्याचे त्याचे सिक्रेट असतात. खूप सिक्रेट असतात फ्रेंड्स. आणि आपलंसुद्धा सिक्रेट आपण समोरच्या व्यक्तीला, कोणाला जे तुमचं जवळचं आहे त्यांना आपण सांगत असतो. बोलतो आपण की कोणाला सांगू नकोस हा, असं आपण बोलत असतो. आणि आपलं दुःखसुद्धा आपण आपल्या मनात ठेवतो. आपण समोरच्या व्यक्तीला सांगून आपण आपल्या विचारातून मुक्त होत असतो का फ्रेंड्स? नाही होत. आपल्याला त्रास असतोच, हो की नाही? समोरच्याला सांगूनसुद्धा आपण आपले विचार, आपल्याला जो त्रास आहे आपण मनात ठेवतो. आपण लोकांना दाखवत नाही. आपल्याला जो त्रास आहे तो आपण लोकांना दाखवत नाही. काय करायचं फ्रेंड्स? काय करावं त्यासाठी? व्यक्त व्हायचं आहे आपल्याला. व्यक्त व्हायचं आहे. आपल्याला मनामध्ये दाबून ठेवायचे नाही आहेत. आपल्याला मनामध्ये जर आपलं दुःख, न दिसणारा जो त्रास आहे तो आपण मनामध्ये दाबून ठेवतो. दाबून नका ठेवू. व्यक्त व्हा. जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. कधी कधी कसं आहे ना फ्रेंड्स, आपल्याला वाटतं की समोरच्यानी भले आपल्याला मदत केली नाही तरी आपण त्याला आपल्या मनातलं थोडंसं हलकं, आपलं मन थोडंसं हलकं व्हावं यासाठी आपण सांगत असतो. पण फ्रेंड्स, अशाच व्यक्तीला सांगा ज्याला तुमच्या बोलण्याची किंमत आहे. तुम्ही जे सांगाल ते ती व्यक्ती मनापासून ऐकेल, तुमचं दुःख समजून घेईल. अशाच व्यक्तीला आपले प्रॉब्लेम सांगा, तर तुम्हाला दुःख कमी होणार आहे. न दिसणारा त्रास जो आहे ना तो अजून वाढणार आहे. आपल्याला न दिसणारा त्रास, काही व्यक्ती बघा जवळचे आपल्या असतात, आपल्याला बोलतात कधी कधी. तुमच्या जे कोणी जवळचे जीवाभावाचे असतील ते कधी कधी बोलतात, काय झालंय तुला? काय लपवतो आहेस? काय लपवते आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? मनामध्ये काही लपवते आहेस का? तुझ्या चेहऱ्यावरती ते दिसतंय. कधी कधी दिसत नाही. आपण हसण्यावरती घालवतो तेव्हा न दिसणारा त्रास आपल्या मनात चलत असतो. हसतो आपण बघा, कधी कधी बोलता हसते ही व्यक्ती, पण हिच्या मनामध्ये खूप काही लपलेलं आहे. बोलतं की नाही? आपण स्वतः बोलतो. प्रत्येकाला ना थोडीशी इंट्युशन पॉवर असते फ्रेंड्स, लक्षात ठेवा ही गोष्ट. आपल्याला जाणवतं कधी कधी समोरची व्यक्ती विनाकारण आपली हसत असेल, तेव्हा आपल्याला वाटतं ही खोटं हसणं आहे याचं. याने मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी लपवून ठेवल्यात, खूप गोष्टी ठेवल्या आहेत. खूप त्रास आहे ह्या व्यक्तीला. सहज कळतं. तुमची जीवाभावाची जी व्यक्ती असेल ना, तुमची जवळची मैत्रीण, मित्र, भाऊ बहीण, नवरा बायको, कोणीही, त्या व्यक्तीशी एकदा शांतपणे तुम्ही जर बसून बोललात ना फ्रेंड्स, तर समोरच्याचा त्रास तुम्हाला जाणवेल. हसण्यावर न्यायची नाही आहे प्रत्येक गोष्ट. समोरच्या व्यक्तीशी जर तुम्हाला जाणवतंय ती व्यक्ती खरंच संकटात आहे, त्या व्यक्तीला खरंच प्रॉब्लेम आहे, त्या व्यक्तीशी बोला. शांतपणे बोला. त्याने आत लपवून ठेवलेला त्रास ती व्यक्ती तुम्हाला नक्की सांगेल. इनविजिबल स्ट्रेस बोलतो आपण, न दिसलेला त्रास. बोलायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे. कोणासमोर व्यक्त व्हायचं आहे फ्रेंड्स? आपल्याला जी किंमत देते, आपलं बोलणं जे मनापासून ऐकेल. असं नाही की बाबा
तुमचं बोलणं मनापासून ऐकेल आणि ती दुसऱ्यालाच जाऊन सांगेल ही असं असं बोलत होती. असं नाही हे करायचं आहे आपल्याला. समोरच्या व्यक्तीवरती जेवढा जर तुमचा विश्वास आहे तरच तिथे व्यक्त व्हा फ्रेंड्स, तिथेच व्यक्त व्हा. सगळ्यांना उठसूट सांगत सुटायचं नाही आहेत आपल्याला आपले प्रॉब्लेम्स. सगळ्यांना नाही सांगायचे आहेत. सांगता येत नसेल ना फ्रेंड्स, शांत बसा. 10-15 मिनटं रात्री झोपायच्या आधी शांत बसा, मेडिटेशन करा, मनात बोला. ते गोष्ट मनात बोलला, तुमच्या देवाला सांगा, ब्रह्मांडाला सांगा. तुमचा जो त्रास आहे तो बोला. तोंडातून बाहेर, मनातून बाहेर काढायचं आपल्याला. मनामध्ये साठवून ठेवायचं नाही आहे. साठवून जेवढं तुम्ही ठेवाल ना तेवढा त्रास होणार आहे आपल्याला. साठवून नाही ठेवायचं आहे. दिवसभरात जर तुम्हाला वेळ नसेल तर रात्री झोपायच्या आधी करा. शांत बसा 10-15 मिनटं. त्या देवाशी संपर्क साधा, त्या ब्रह्मांडाशी संवाद साधा. त्याला तुमचा त्रास सांगा, त्याला तुमचे प्रॉब्लेम सांगा. मनापासून बाहेर काढायचं आहे आपल्याला, बाहेर काढायचं आहे. जे मनामध्ये तुमचं लपलेत प्रॉब्लेम्स ते बाहेर काढायचे आहेत आपल्याला. दुसऱ्या कोणाला सांगायचं नसेल तर आपल्या देवाला सांगा, ब्रह्मांडाला सांगा. संवाद साधा, त्याच्याशी बोलायचं आहे, बाहेर काढायचं आहे. सांगायचं त्याला, डोळे मिटायचे आहे आणि सांगायचं आहे की मला हे प्रॉब्लेम्स आहेत, मला असा असा त्रास होतो आहे. सांगायचं आहे फ्रेंड्स. बघा कसं होतं आहे तुमचं मन एकदम साफ आणि एकदम क्लिअर. करून बघा, एकदा ट्राय नक्की करा. ट्राय करायचं आहे. आपल्याकडे व्यक्ती नाही आहे ना समोरची सांगण्यासारखी, विश्वास ठेवण्यासारखी. मग आपल्या ब्रह्मांडाला, आपल्या देवाला डोळे मिटायचे आहेत रात्री झोपायच्या आधी आणि सांगायचं आहे. तुमचे प्रॉब्लेम सांगायचे, मनापासून सांगायचे, बाहेर काढायचे. जे मनात ठेवले ते बाहेर काढा. बाहेर येऊ द्या तोंडातून. बोलायचं आहे, स्वतःशीच बोलायचं आहे, ब्रह्मांडाला बोलायचं आहे. ज्या देवाला मानत असाल त्या देवाचं नाव घ्या आणि तुमचे प्रॉब्लेम सांगा. त्या दिवशी तुम्हाला एवढी शांत झोप लागेल ना फ्रेंड्स, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगाल. ट्राय करून बघायचं एकदा. ट्राय करायला काय जाते, आपल्याला मोठ्या विधी करायच्या आहेत का? मी तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये कोणती तरी मोठी विधी वगैरे करायला सांगितली आहे का? नाही सांगितले आणि सांगणारसुद्धा नाही. छोट्या छोट्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात फ्रेंड्स. छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं आयुष्य आपण घडवू शकतो. छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात फ्रेंड्स. मोठे मोठे प्रॉब्लेम्सनी सुद्धा छोट्या गोष्टींनी आपण सॉल्व्ह करू शकतो. मोठे मोठे प्रॉब्लेम्स छोट्या छोट्या गोष्टींनी सॉल्व्ह होऊ शकतात. ट्राय करून बघायचं आहे. ट्राय करून बघायचं एकदा. जे जे मी सांगितलं ते ट्राय करून बघा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही टेक्निक सांगितले. छोट्या छोट्या टेक्निक आहेत. छोट्या तुम्ही घरात स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी हे करा, मेडिटेशन करा. खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यात ट्राय करून बघा फ्रेंड्स. स्वतःसाठी करायचं आहे आपल्याला. दुसऱ्यांसाठी करायला सांगितलं आहे का मी? आपल्याला स्वतःसाठी करायचं आहे. करून बघा. आपल्याला आपलं आयुष्य चांगलं घालवायचं आहे तर ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी करून बघा. नक्की करून बघा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा, कमेंट करा फ्रेंड्स. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स. पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला काहीही कळणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील, कळतील. कमेंट करा, शेअर करा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.